हेडलाईन्स नंतर घडामोडी सविस्तर पाहूयात। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणामधील आरोपी ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे हे आरोपी अद्याप सुद्धा फरार आहेत। गुन्हे शाखेकडून या दोघांचाही शोध सुरू आहे। ऋतुजा पाटीलसाठी तिचे वडील अमृत पाटील यांनी पेपर विकत घेतला, तर मयूर ठाकरे हा क्लास चालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यामधील दुवा आहे। सध्या मयूर ठाकरे आणि ऋतुजा पाटील दोघे सुद्धा या प्रकरणामध्ये फरार आहेत। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणामधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरोपी ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे दोघेही अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय। गुन्हे शाखेकडून या दोघांची शोधाशोध सध्या सुरू आहे। ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर विकत घेतलेला होता आपल्या मुलीकरता, तर मयूर ठाकरे हा क्लास चालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील या दोघांमधला दुवा आहे, ज्याने पेपर पोहोचवण्याचं काम केलेलं होतं। सध्या मयूर ठाकरे फरार आहे, ऋतुजा पाटील सुद्धा फरार आहे। दोघांचा सध्या शोध सुरू आहे आणि यातलं चॅट सुद्धा समोर आलेले या प्रकरणामध्ये आणि यातूनच सगळ्या प्रकरणाचा खरं तर छडा लागलेला आहे, माहिती समोर आलेली आहे। मात्र अद्यापही या दोघांचाही तपास केला जातोय, शोध घेतला जातोय गुन्हे शाखेकडून। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणातली ही महत्त्वाची खळबळजनक बातमी आपण पाहतोय। ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे अद्यापही फरार आहेत, त्यांचा शोध सध्या सुरू आहे। ऋतुजा पाटील करता तिच्या वडिलांनी अमृत पाटील यांनी पेपर विकत घेतलेला होता, तर मयूर ठाकरे हा क्लास चालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यामधला दुवा आहे। सध्या दोघे सुद्धा फरार आहेत, शोध घेतला जातो दोघांचाही। औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या प्रकरणामधली आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरोपी ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे यांचा सध्या शोध सुरू आहे, दोघेही फरार आहेत। दोघांचाही माग काढण्याचा प्रयत्न सध्या गुन्हे शाखेकडून केला जातोय। तर ऋतुजा पाटीलचे हे चॅट समोर आलेलं आहे, यामध्ये ती नेमकं काय बोलते आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारे तपास सुरू आहे जाणून घेऊयात माझे सहकारी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, ही सगळी चॅट आता समोर आलेली आहे। ही चॅट कुणाची आहे तर यातली जी आरोपी आहे किंवा जिच्यासाठी पेपर फोडलेला आहे ऋतुजा नावाची मुलगी आहे आणि तिचं आणि तिच्या एका मैत्रिणीचं हे चॅट आहे। या दोघंही एका वेळी टीसीएस कंपनीमध्ये कामाला होत्या आणि ऋतुजाने टीसीएस कंपनी सोडल्यानंतरची तिची ही चॅट आहे। अत्यंत धक्कादायक हे सगळं या चॅटमध्ये आहे। ऋतुजा आपल्या मैत्रिणीला म्हणते की मी तुला जे सांगणार आहे ते कुणाला प्लीज सांगू नको, आणि यात ती सांगते की तिनं पेपर दिल्यानंतर तो पेपर कसा दिला आणि त्यासाठी तिने काय केलंय। अत्यंत धक्कादायक म्हणजे 50 लाख रुपये भरले ड्रग्स इन्स्पेक्टर एक्झामसाठी, असं ऋतुजा पाटील या चॅटमध्ये म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आमच्या आणि आणखी एक त्यात आपण उल्लेख बघितला तर आमच्या नंदुरबारमध्ये ही सगळी लाईन लावली आहे असं देखील ती म्हणते। आपण बघितलं तर ऋतुजा ज्या क्लासमध्ये होती, जो खासगी क्लास चालक होता, त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। प्रवीण पाटील असं त्याचं नाव आहे आणि त्याचाच उल्लेख म्हणजे त्याचं नाव घेतलं नाही, मात्र इथूनच नंदुरबारमधून लाईन लावली असं ती आपल्या चॅटमध्ये म्हणते आणि त्याचे ओनर प्रवीण पाटील आहे असं थेट उल्लेख देखील या चॅटमध्ये केल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत ही सगळी धक्कादायक चॅट आहे। हिचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। एनडीटीव्ही मराठी या सगळ्या व्हिडिओची किंवा या चॅटची पुष्टी करत नाही, मात्र ही सगळी जी चॅटिंग आहे, व्हॉट्सअपवरची चॅटिंग आहे, ऋतुजा आणि तिची मैत्रिणीची चॅटिंग आहे, अत्यंत सगळं धक्कादायक आणि तिने कसा सगळा पेपर मॅनेज केला याची कहाणीच ती आपल्या मैत्रिणीला सांगताना यात पाहायला मिळते। त्यामुळे ही सगळी आता ह्या पोलिसांच्या तपासात किंवा जे मुंबईचं गुन्हे शाखे पथक या सगळ्या प्रकरणात तपास करतोय ते देखील या जी मैत्रीण आहे तिचा देखील जबाब यात नोंदवू शकतात आणि ही चॅट नेमकी कशी झाली, कधी झाली, या सगळ्याचा ते तपास देखील करणार आहे। मात्र अत्यंत धक्कादायक, आतापर्यंत हे पेपर फुटल्याचं बोललं जात होते, वेगवेगळी अमाऊंट सांगितली जात होती, मात्र ऋतुजाची जी चॅटिंग आहे ती स्वतः याच्यात 50 लाख रुपये भरल्याचं सांगते। त्यामुळे अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। 50 लाखात हा पेपर विकला का, असं देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। निश्चित, आणि या प्रकरणामध्ये हे चॅटिंग जे समोर आलेले आहे ते महत्त्वाचा पुरावा ठरू शकतं या संपूर्ण प्रकरणामध्ये। धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहिती करता।